सुलभाताई सारख्या आपल्या मुलाच्या खोलीकडे पाहत असतात, यासाठी की तो खोलीतून बाहेर ऑफिसला जाण्यासाठी निघेल तेव्हा त्याच्याशी 2 शब्द बोलता येतील. जसा विकास खोलीतून बाहेर आला आणि खुर्चीवर बसून पाय मोजे घालू लागला, तेव्हा सुलभाताई म्हणाल्या, "बाळा, कामावर निघालास का?" विकास काहीच बोलला नाही, म्हणून आई त्याला पुन्हा हळू आवाजात म्हणाली, "बाळा, मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे." आता असे बोलताना देखील चांगले वाटत नाही की एक आई आपल्या मुलाकडे ह्या वयात काहीतरी मागते. विकास चिडून म्हणाला, "आई, आता बूट घालून झोपायला तर जाणार नाही ना? मला तुझ्यासारखा आराम कुठे आहे की दिवसभर घरात बसून राहा आणि ऑर्डर केली की सर्व काही समोर मिळेल. तू पाहत आहेस की मी तयार होत आहे, म्हणजे मी ऑफिसला चाललो असेल ना? हे बघ, जे काही बोलायचे आहे ते पटकन बोल, माझ्याकडे वेळ नाही." आई थांबून थांबून बोलत असते. "आता कसे सांगू? तुझे बाबा असते तर मी तुला त्रास दिला नसता. मला हे बोलायचे होते की जर तुला कामातून वेळ मिळाला तर माझ्यासाठी 2 साड्या घेऊन येशील का? माझ्या ह्या साड्या खूप जुन्या झाल्या आहेत आणि या दोन्ही साड्या फाटल्या देखील आहेत आणि या साड्या एवढ्या जुन्या झालेल्या आहेत की त्या नेसून मी बाहेर गेले की लोक सारखे विचारतात, 'तुम्हाला 2च साड्या आहेत का?' तेव्हा तिथे विकासची बायको अश्विनी येते आणि म्हणते, "विकास ऑफिसला जायला निघाला की तुम्हाला काय हवे आहे ते सांगता, म्हणजे गडबडीत त्याने हो म्हणावे आणि मग तुमची फरमाईश पूर्ण होते, बरोबर ना? तुम्ही असे बोलत आहात जसे बाबा गेल्यापासून आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुमची काळजी घेत नाही. इतर वेळेस तर तुम्ही निर्भीड बनून फिरत असता. मग आता का विकासला भीत भीत बोलत आहात? आणि विकासला बाबांसारखे समजू नका की दिवसभर ऑफिसची कामे करत राहा आणि नंतर सगळ्यांची इतर कामे करा." यावर सुलभाताई म्हणाल्या, "बरोबर बोलत आहे सुनबाई. तुझे सासरे शेती करायचे, सगळी कामे करायचे, पण त्यांच्या तोंडावर नेहमीच आनंद होता. कोणतीही तक्रार न करता ते सगळ्यांचे सगळे काही करायचे. त्यांनी कधीच कोणाला दुखावले नाही, कशाची तक्रार केली नाही. विकासचे बाबा गेल्यापासून मी अनाथ झाले आहे आणि असेही कमवता बाबा ओझे नसतो, पण न कमवत्या आईला सांभाळणे म्हणजे मुलावर आणि सुनेवर एक प्रकारचे ओझेच असते. मी समजू शकते, तुम्हा दोघांना माझ्यामुळे त्रास होतोय. मी तुम्हाला सारखे माझे रडगाणे ऐकवते." यावर विकास म्हणाला, "बस कर आई, आणि आता इमोशनल ड्रामा बंद कर. साड्या फाटल्या असतील तर त्या नको घालूस, कमीत कमी टोमणे तरी मारू नको. ऑफिसवरून येताना तुझ्यासाठी साड्या आणण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, पण मी तुझा प्रॉब्लेम झटक्यात सोडवतो. जरा थांब." असे बोलत विकास त्याच्या बायकोला म्हणाला, "अश्विनी, तुझ्या अशा किती जुन्या साड्या आहेत त्या तू आता वापरत नाही. त्यातील 2 साड्या आईला दे आणि तुझ्यासाठी नवीन चांगल्या 2 साड्या ऑनलाईन ऑर्डर कर." "आई, आता झाला का तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह? पैसे काही झाडाला लागत नाहीत. मला साड्या घेऊन दे म्हणे." "वाह." असे बोलून तो ऑफिसला निघून गेला. आई त्याच्याकडे पाहत राहिली. विकास गेल्यावर अश्विनी म्हणाली, "आई, मला वाटते विकासच्या बाबांनी तुम्हाला हे सांगितलेले दिसत नाही. ते तर मला नेहमी म्हणायचे, वायफळ खर्च करायचा नाही. मग आता तुम्ही माझ्या नवऱ्याला साड्या फाटल्या म्हणून नवीन साड्या घेऊन दे म्हणत आहात. खर्चाशिवाय तर तुम्ही काही बोलतच नाही. मी जर नसते तर तुम्ही विकासला श्वास देखील घेऊन दिला नसता." एवढे बोलून ती तिच्या खोलीत निघून जाते आणि सुलभाताई किचनमध्ये जाऊन भांडी घासू लागतात. भांडी घासून झाल्यानंतर सुलभाताई फ्रीजमधून पाण्याची बाटली घेऊन त्यांच्या खोलीत जात असताना अश्विनी म्हणाली, "कुठे चालला? तुम्ही पाण्याची बाटली घेऊन जाता पण पुन्हा बाटली भरून ठेवत नाही. संध्याकाळी कोणी घरी आले किंवा विकास आले तर मग मी काय करू? तुम्हाला फ्रीजमधून पाणी घ्यायला माझी ना नाही, पण
फ्रीजमध्ये परत बाटली भरून ठेवत जा. सुलभाताईंनी पाणी घेऊन फ्रीजमध्ये पुन्हा बाटली भरून ठेवली. संध्याकाळी त्यांना एकटीला घरी अजिबात करमत नसायचे. मुलगा त्याच्या संसारामध्ये गुंग असायचा. सुलभाताईंना सतत त्यांच्या पतीची आठवण येत राहायची. त्यांच्या पतीचे निधन होऊन 1 वर्ष झाले होते. त्यांच्या आठवणीत त्या एकांतात रडायच्या. पती हयात असताना ते बाहेरून आल्यावर नेहमी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन यायचे. आता 2 शब्द सुनावल्याशिवाय सून काही द्यायचीच नाही. खरंच वडिलांच्या मृत्यूनंतर म्हातारी आई मुलांवर ओझे होते का? सुलभाताईंना देखील काहीसे असेच वाटायचे. थोड्या वेळाने अश्विनी आली आणि तिने सासूच्या अंगावर स्वतःच्या जुन्या मळकट 2 साड्या फेकल्या आणि म्हणाली, आई, हे घ्या 2 साड्या आणि तुमच्या ज्या साड्या थोड्याशा फाटलेल्या आहेत त्या कामवालीकडून शिवून घ्या. मला काही असली कामे करायला जमणार नाही. सुलभाताईंनी सुनेने दिलेल्या त्या 2 साड्या आनंदाने घेतल्या. त्यांनी 2 साड्यांपैकी 1 साडी कपाटात ठेवली आणि 1 साडी नेसून त्या पार्कमध्ये गेल्या, जिथे त्यांच्या मैत्रिणींसोबत त्या गप्पा मारत बसायच्या. मैत्रिणींशी बोलल्यामुळे त्यांचे मन हलके व्हायचे. पार्कमध्ये त्यांची मैत्रीण छायाताई बसलेल्या होत्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या, अगं, ही अश्विनीची साडी आहे ना? त्या दिवशी अश्विनी माझ्या सुनेला भेटण्यासाठी घरी आली होती, तेव्हा तिने हीच साडी नेसली होती. त्या पुढे म्हणाल्या, माझ्या सुनेला ही साडी खूप आवडली होती. त्या दोघी या साडीबद्दल बोलत होत्या, त्यामुळे ही साडी माझ्या चांगलीच लक्षात आहे. एका क्षणासाठी सुलभाताईंना लाज वाटली, पण तरीही त्या हसत म्हणाल्या, छाया, काय सांगू अगं तुला? माझा मुलगा हट्ट करायला लागला की आई, बाजारात चल आणि तुझ्यासाठी 2 नवीन चांगल्या साड्या खरेदी कर. मी म्हणाले, अरे, सुनबाईला बाहेर जावे लागते म्हणून ती सारख्या नवीन साड्या घेत असते आणि 2-3 महिन्यांमध्ये ती त्या साड्या नेसणे बंद करते. मग ती ज्या साड्या वापरत नाही त्या मी वापरल्या तर काय वाईट आहे? मी तिच्याच साड्या वापरते. उगाच त्यासाठी पैसे का वाया घालवायचे? आणि असेही मी कुठे बाहेर जाते का? आणि गेलेच तर मी तिची वापरलेली साडी नेसली आहे हे कोणाला समजणार आहे का? पण तरीही विकास माझे काही ऐकत नव्हता. पण मी त्याला समजावून सांगितले आणि मग कुठे तो गप्प बसला. एवढे बोलून त्या बिचाऱ्या सुलभाताई गालातल्या गालात खोटेच हसल्या आणि काही वेळ गप्पा मारून त्या आपल्या घरी आल्याबरोबर त्यांनी सुनेची साडी बदलून स्वतःची जुनी फाटलेली साडी नेसली. संध्याकाळी विकास ऑफिसवरून आला तेव्हा अश्विनीने त्याच्यासाठी गरम गरम चहा आणि भजी बनवले होते. सुलभाताई तिथेच काही अंतरावर खुर्चीवर बसल्या होत्या. अश्विनीने सासूबाईंना चहाबरोबर 2 ब्रेडचे स्लाइस दिले आणि म्हणाली, आई, तेलाचे पदार्थ तुम्हाला आता पचणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला भजी दिलेली नाही. असे बोलून ती नवऱ्याच्या शेजारी जाऊन बसली. विकास त्याच्या आईला म्हणाला, आई, अश्विनीने तिच्या साड्या दिल्या नाहीत का? सुलभाताई म्हणाल्या, हो, सुनबाईने साड्या दिलेल्या आहेत. विकास म्हणाला, मग तू त्या साड्या का बरं नाही नेसल्या? त्या म्हणाल्या, आजच मी त्यातील 1 साडी नेसून बाहेर पार्कमध्ये गेले होते. यावर विकास म्हणाला, मग काय झाले? ती साडी फाटलेली आहे का? की त्यावर कोणता डाग वगैरे लागला आहे? तेव्हा अश्विनी सासूचे काहीच ऐकून न घेता म्हणाली, आई, तुम्हाला माहिती तरी आहे का ती साडी किती महागातली होती? कितीतरी महिने मी ती साडी वापरली आणि आता 2 महिने झाले मी ती साडी नेसणे बंद केले होते. आपली कामवाली किती दिवस मला माझी ती जुनी साडी द्या म्हणत होती, पण मी तिला ती साडी न देता तुम्हाला दिली आणि तुम्ही त्या साडीची वाट लावून ठेवलीत. विकास म्हणाला, आई, बाबा गेल्यापासून तू एकदम निष्काळजीपणाने वागत आहेस.
मी विचार केला होता की आता बाबा नाही मग आई एकटीच गावी कशी राहील, त्यामुळे मी तुला गावाकडून इथे आणले. मला वाटले होते की तू इथल्या लोकांमध्ये राहून त्यांच्याकडे पाहून काहीतरी शिकशील. अगं, तुझी सून तुझा किती विचार करते, पण तू तिचा त्रास वाढवतच राहते. सुलभाताई म्हणाल्या, नाही विकास, असे काही नाही. सुनबाईंनी दिलेल्या साड्या ना फाटलेल्या आहे आणि ना त्याच्यावर कोणता डाग लागलेला आहे. अरे, मी ती साडी नेसून पार्कमध्ये गेले होते तेव्हा छायाताईंनी ती साडी पाहिली आणि त्या म्हणाल्या की ही साडी अश्विनीची आहे ना. ही साडी नेसून अश्विनी माझ्या घरी आली होती. तेव्हा मला वाटले छायाताईंच्या मनात तुझ्यासाठी काहीतरी चुकीचे विचार येतील, त्यामुळे मी ती साडी बदलली. विकास म्हणाला, काय गरज होती ती साडी नेसून छायाताईंकडे जायची, आणि चुकीचा विचार त्यांच्या मनात नाही तर तुझ्या मनामध्ये आहे. त्यामुळेच तू अश्विनीने दिलेली साडी बदलून तुझी जुनी साडी नेसली आहे. तुला सर्वांना असे दाखवायचे असेल की बघा, माझा मुलगा माझ्याकडे लक्ष देत नाही. कितीही करा तुझ्यासाठी, पण तू एक गावातील बाई आहेस, म्हणूनच शहरातील राहणीमान आणि वागणे तुला काही जमणार नाही. एवढे बोलून विकास त्याच्या खोलीत गेला. अश्विनी म्हणाली, आई, आज तुम्ही विकासचा मूड खराब केलात. तुम्ही असं करा, आज रात्री तुम्ही विकासच्या आवडीचा स्वयंपाक बनवा, म्हणजे त्याला थोडं बरं वाटेल. बिचाऱ्या सुलभाताई त्यांची काही चूक नसताना त्यांना हे सर्व ऐकून घ्यावे लागले आणि त्यानंतर त्या स्वयंपाक खोलीकडे निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी अश्विनी फोनवर आपल्या आईला सासूबद्दल सांगत होती. ती म्हणाली, काय सांगू आई, जर सासऱ्यांच्या ऐवजी आई गेल्या असत्या तर खूप चांगले झाले असते. बाबा असते तर कमीत कमी त्यांनी विकासला घर खर्चात मदत तरी केली असती. ह्या सासूचा काहीही उपयोग नाही, नुसता खायला कार आणि भुईला भार असे होऊन बसले आहे त्यांचे. सासरे गेले पण असेच गेले नाही, त्यांच्या बायकोला आमच्या माथी मारून गेले. दिवस नाही रात्र नाही, बिनकामाचा गोंधळ घालत असतात घरामध्ये. सारखे हे द्या ते द्या, कुठून द्यायचे आणून. आमच्या मुलांपेक्षा यांचा जास्त खर्च होतो आम्हाला. विकासला अक्कल नव्हती, उगाच गावातून इकडे घेऊन आले आहेत. त्या गावात राहिल्या असत्या तर खूप चांगले झाले असते. अश्विनीची आई म्हणाली, असू देत, म्हातारं माणूस आहे, त्यांना सांभाळून घे. आई सुद्धा त्यांच्याच बाजूने बोलत आहे म्हटल्यावर अश्विनीने रागाने फोन बंद केला. पण सुलभाताईंनी सुनेचे बोलणे ऐकलेले असते, पण ना इलाजास्तव त्या आपल्या खोलीमध्ये गुपचूप जाऊन बसतात. दिवस सरत असतात. एके दिवशी त्यांची कामवाली बाई येते आणि म्हणते, आई, इकडे खुर्चीवर बसा, मी तुमच्या गादीवरचे बेडशीट झटकून देते. असे वाटते आहे खूप महिने यावरचे बेडशीट बदलले नाही. तुम्हाला घाण वास येत नाही का? सुलभाताई म्हणाल्या, कमलाबाई, खूप कृपा होईल जर तू हे बेडशीट बदलून दिलेस तर. अगं, याचा वास येतोय, पण मी काय करू बाळा, मला माझ्या सुनेचे काम वाढवून ठेवायचे नाही. माझ्यासाठी आणखी एक काम करशील का? कमलाबाई म्हणाली, आई, तसा तर माझ्याकडे वेळ नाही, पण बाबा म्हणायचे, जेव्हा मी नसेल तेव्हा तुझ्या आईकडे लक्ष दे. मग सांगा काय काम आहे? सुलभाताई आपल्या 2 जुन्या साड्या घेऊन आल्या आणि कमलाबाईला म्हणाल्या, या साड्या तेवढ्या शिवून देशील का? वय झाल्यामुळे आता मला फारसे काही नीट दिसत नाही. कमलाबाई हसली आणि म्हणाली, मोठी माणसे म्हातारी झाली की लहान मुलांप्रमाणे वागतात. तिने सुई दोरा आणला आणि सुलभाताईंशी बोलत साडी शिवू लागली. ती म्हणाली, अहो बाबा काय गेले, तुम्ही तर कोमेजून गेलात. काय करणार म्हणा, जे नशिबात लिहून ठेवले ते तर होणारच. पुढे ती म्हणाली, आई, एक सांगू, सगळी म्हातारी माणसे एकसारखे नसतात. सुलभाताई म्हणाल्या, असे का म्हणतेस कमलाबाई? ती म्हणाली, माझ्या सासूलाच बघा. माझ्या सासूबाई शिक्षिका होत्या, रिटायर्ड झाल्यामुळे आता त्या घरी बसून असतात.
एके दिवशी माझा नवरा रागाने आईला म्हणाला, आता तू बाबांना घेऊन तुमची सोय दुसरीकडे कुठेतरी कर. सासूबाईंना माहिती होतं की त्यांचं वय झालेले आहे आणि या वयात मुलाबरोबर भांडण करून काहीही उपयोग नाही. सुलभाताई म्हणाल्या, मग काय केलं तुझ्या सासूबाईंनी? कमलाबाई हसून म्हणाली, काय करणार, सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या मुलावर केस केली. म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता माझे घर खाली करा. तुझे लग्न झाल्यावर मी तुझे कुटुंब इथे ठेवून घेतले. हीच माझी चूक झाली. तेव्हाच तुझा संसार तुझ्या गळ्यात टाकून घराबाहेर काढले असते तर बरे झाले असते. एवढी वर्ष माझ्या घरात बायको लेकरासह फुकट राहतो आणि मला आणि माझ्या नवऱ्याला आमच्याच हक्काच्या घरातून बाहेर काढतोस. हा कुठला न्याय आहे? तुम्हा दोघांची आम्हा म्हातारा म्हातारीला काही एक गरज नाही. आम्ही कसे तरी सांभाळू एकमेकांना. पण तू माझ्या घरात आता थांबायचे नाही. सुलभाताई आश्चर्याने कमलाबाईकडे पाहत राहिल्या आणि म्हणाल्या, मग तुझा नवरा काय म्हणाला? काय बोलणार, त्याने बाहेरचे जग कुठे पाहिले होते. घरात सर्व आयते मिळत होते. अहो आई, त्याला डाळ तांदळाचे भाव देखील माहिती नव्हते. त्याला समजले, जर आईने आपल्याला घराबाहेर काढले तर घर खर्च कसा करावा, घर भाडे भरावे की राशन पाणी, ह्या सगळ्यासाठी पैसे कुठून आणायचे. मग काय, त्याने माफी मागितली आणि तेव्हापासून माझ्या नवऱ्याने माझ्या सासू सासऱ्यांना मोठ्या आवाजात बोलणे काय, पण आता तो त्यांच्या समोर देखील थांबत नाही. तोही कमावतो आणि आता मीही कमावते. हे घ्या आई, शिवून झाल्या साड्या. सुलभाताई म्हणाल्या, कमलाबाई, एक सांगशील, तुझ्या सासूचे तुझ्या नवऱ्याबरोबर असे तुटकपणाचे बोलणे ऐकून तुला वाईट वाटले नाही का? कमलाबाई म्हणाली, आई, एक सांगते. त्या दिवशी जर मी माझ्या नवऱ्याची बाजू घेऊन सासूला उलट उत्तरे दिली असती, त्यांच्याशी भांडले असते, तर उद्या माझा मुलगा आणि सून आमच्या दोघांशी तसेच वागले असते. कारण आई, आपण जे कर्म करतो त्याचे फळ ह्याच जन्मात भोगावे लागते. त्याशिवाय देव आपली सुटका करत नाही. आणि एक सांगते आई, माझ्या सासूचे एक म्हणणे मला खूप पटले. त्या म्हणाल्या, आम्ही जिवंत असेपर्यंत घर, शेती आणि जे काही आहे ते आमचेच राहील आणि आमची बाजू भक्कम असताना आम्ही म्हातारपणात लाचार होऊन का जगायचे? बरोबर आहे ना आई? एवढे बोलून कमलाबाई निघून गेली. पण कमलाबाईचे बोलणे सुलभाताईंना विचार करायला लावण्यासारखे होते. त्यांनी विचार केला, जर कमलाबाईची सासू इतके काही नसताना असा कठोर निर्णय घेऊ शकते आणि त्यांच्या घरावरचा हक्क ठणकावून सांगू शकते, तर मग मी का नाही? माझ्या नवऱ्याची जरी मला पेन्शन मिळत नसली तरी गावाकडील शेती, जमीन, घर असे खूप काही त्यांनी माझ्या नावावर करून ठेवले आहे. त्यांनी 2-3 दिवस विचार केला आणि विकासला म्हणाल्या, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अश्विनी म्हणाली, आई, काय बोलायचे आहे? आणखी काय फरमाईश आहे का? विकास म्हणाला, हे बघ आई, आता काही मागू नको. असेही माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि आता आणखी माझे ओझे वाढवू नकोस. असेही बाबा गेल्यापासून तू मला खूप त्रास देत आहेस. त्यापेक्षा तू गावी होतीस तेच योग्य होते. माझी चूक झाली. मी तुला माझ्याबरोबर इथे घेऊन आलो. सुलभाताई म्हणाल्या, हो बाळा, आता मला चांगले समजले आहे आणि म्हणून आता मलाही माझ्या गावी जायचं आहे. गावी जाणार म्हणल्यावर
अश्विनी खूप खुश झाली. तेव्हा सुलभाताई म्हणाल्या, मी तुझ्या बाबांनी माझ्या नावावर केलेले जुने घर व्यवस्थित करून घेईल. त्यासाठी मी असा विचार केलेला आहे, हे घर विकून गावातील घर नीट करून घेईन व शेती सुद्धा करेन. अश्विनी म्हणाली, आई, तुम्ही तर आमची फसवणूक करत आहात आणि तुम्ही हे आमचे घर कसे काय विकू शकता? सुलभाताई हसून म्हणाल्या, काय म्हणालीस? हे तुमचे घर? विकासच्या बाबांनी काही जमीन विकून आणि काही लोन घेऊन माझ्या नावावर हे घर घेतले आहे आणि तू सरळ म्हणतेस आमचे घर? सुनबाई, विकासचे बाबा असते तर त्यांनी विकासला घर खर्चात मदत केली असती. माझे काय, मी तर खायला कार आणि भुईला भार आहे. सासूचे बोलणे ऐकून सुनेने मान खाली घातली. विकास आईला म्हणाला, हे सर्व करून तुला काय मिळणार आहे आणि तुझे कान कोणी भरले आहेत? सुलभाताई म्हणाल्या, माझे कान कोणीही भरलेले नाहीत. एक गोष्ट बोलू, मी कोणावरही ओझं नाही. भलेही मी नोकरी केली नाही, पण मी तुझ्या बाबांसोबत शेती करून घाम गाळून आमच्या कष्टाच्या कमाईचे खाल्ले आहे आणि यापुढेही खाऊ शकते. आज तू ऑफिसला नवीन जे शर्ट आणि टाय घालून जातोस ना, ते त्याच मातीमुळे आणि आम्ही केलेल्या कष्टामुळे. विकास, माझा निर्णय पुन्हा ऐक. मी माझ्या गावी जाऊन शेती करणार आहे आणि शेती सुरू करण्यासाठी मला काही पैशांची गरज पडेल आणि ते सध्या माझ्याकडे नाहीत. त्यामुळे मी हे घर विकणार आहे आणि आलेल्या पैशातून तुला 2 खोल्यांचे घर घेण्यासाठी काही पैसे देईन. बाकीच्या पैशातून मी पुन्हा माझे जीवन सुरू करणार आहे. यावर सून म्हणाली, म्हातारपणात या बाईला आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. यावर सुलभाताई म्हणाल्या, का? मी माझे आयुष्य एकटीने जगू शकत नाही का? मला तुमच्या तोंडी लागायचे नाही. मी एकाला सांगून रेल्वे तिकीट काढायला सांगितले आहे. 2 दिवसांनंतर हे घर बघण्यासाठी एक जण येणार आहे, तर तेव्हा तुम्ही तुमची सोय करण्यासाठी तयार राहा. एवढे बोलून सुलभाताई त्यांच्या खोलीत निघून गेल्या. आईचा निर्णय ऐकून विकास आणि अश्विनीला खूप मोठा धक्का बसला होता. ते दोघेही सुलभाताईंच्या मागे पुढे सारखे फिरत होते. त्यांना विनवणी करत होते, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. शेवटी त्यांनी ठरवले तसेच झाले. त्यांनी घर विकले, मुलाला अर्धे पैसे दिले आणि त्या आपल्या गावी परतल्या. विकासला त्याच्या कुटुंबासह भाड्याने एका खोलीमध्ये वर्षभर राहावे लागले. त्यानंतर त्याने एक छोटेसे घर घेतले. त्याला वाटायचे, आई माफ करेन, शेती त्याच्या नावावर करेन. यासाठी तो गावी जायचा, पाय धरून आईची माफी मागायचा. पण सुलभाताई त्याला हेच बोलून पाठवत होत्या की आता तू माझ्या मरणाची वाट बघ. जेव्हा मी मरेन तेव्हा हे सगळे तुझे होईल, पण मी जिवंत असताना माझी संपत्ती तुझ्या नावे कधीच करणार नाही. जे आई वडील आपल्या मुलांसाठी आपले सर्वस्व अर्पण करतात, पण एका वेळेला ते एवढे कठोर का बनतात याचा विचार करायला हवा. जर वडील गेल्यानंतर आईची देखभाल आपण एखाद्या लहान मुलाप्रमाणे केली तर यामध्ये काय वाईट आहे? आणि आपण जर आपली जबाबदारी नीट पार पाडत नसू तर आपल्याला त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा काहीही अधिकार नसावा. गोष्ट आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.